गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता एका बाजून आपला मोकळा देवाचं नाव घेतलं की टेन्शन नाही माझ्या बद्दल काय का अरे उद्या एकादश आणि म्हणतात सुकाट घेतो सुकाट माय डिअर सँडी यू आर ओनली बोंबली नाव आपण बोंबली झालं आपण स्वतः बोंबली सुकाट टाकाय कडकडत जाऊया तसं गरम व्हायला बघत होतं असं किती गरम झाल्याने गेलं सुरुवात करूया
हा तुम्ही फक्त खंड धरा, वायसं गरम करूया, 45 मिनिटात बारीक, एकदम कडक. पैसा जरी दिलेलं नसलं तरी पण बारी वसूल, पैशाची वसूल कशाची बघायची. मी मनस्वी आभारी आहे कारण तुमची मला साथ आहे. आणि या कुटुंबावर पण बघा भैया साहेबांचा हात गावात काय एकदम प्रॉब्लेम बोल कमी पण कामाची हमी. नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमदार त्याने पण नाही गाणं बोलले, बरा उदय सामंत पण बोलले. अरे बोल कमी पण कामाची हमी, शब्द दिलेला मोडत नाही. अरे किरण भैयांचा पॅटर्न भारी, काम कुठलं बी काढत नाही. सांगतोय दादा भेटून घ्या एकदा, सांगतोय दादा भेटून घ्या एकदा. तुम्ही बी भैयाचे ज्ञान व्हा. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व, एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. असा आहे. सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत गणपती बाप्पा गजानन, या हिंदुस्थानचा आराध्य दैवत, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजश्री छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन अवघ्या उत्तर हिंदुस्थानचे ज्याने पालथा घातला आणि आपल्या अश्वाच्या छापाखाली हा हिंदुस्थान पालथा घातला, या होळकर शाहीचे संस्थापक थोर राजे बंधाराव होळकर. इंग्रजांच्या विरोधात एकही लढाई न हारता जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यशोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझ्या वेळीगावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, केळवेगावची माझी आई विठलाई, लांड्याचा धनी केदारले देव चव्हाटा यांच्या चरणी नतमस्तक होऊन धनी नटेश्वर रंगदेवता जागेवादक यांना नमस्कार करत मी गोरगादी बाबुरुद्दे घराण्यातील भीमाशंकर नारायणराव बाबा राजाराव गणेश भिकाजी गोपाळ विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास नमुने तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आज माझे ढोलकीपटू गेले अनेक वर्ष माझ्यासोबत सावलीसारखे आहेत. ते सगळे सोबते अतुल इंद्रे आहेत, किबोर्डला अजित चव्हाण आहेत, बेंजला अमोल अनिस्कर आणि ऑक्टोपरला रोहित देखे. आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारा माझा मित्र राजू पड्याल. तुम्हा सर्वांना मनाचा मुखार होतो मी कार्यक्रमात सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दादा येडगे तुकाराम येडगे या तरुणाला आपल्या मनगटाच्या जोरावर, आपल्या बुद्धीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर इथपर्यंत हा यशस्वी प्रवास केलेला आहे. आणि आज लांजा राजापूरचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार भैया सामंत यांच्या जे कट्टर समर्थक आहे ते दादा येडगे मित्र मंडळ यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केले. आणि माझ्या माहितीप्रमाणे या नाट्यगृहामध्ये शक्तित्रयाच्या इतिहासात ही पहिल्यांदाच मोफत बारी लावलेली आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, त्याचा आनंद आहे. पुढच्या वेळेला मात्र आज ओव्हरफ्लो झालाय, बसायची थोडीशी झाले असेल तारांबळ. पुढच्या वेळेला आपल्याला षण्मुखानंदाला बारी करायची आहे. मुंबईला सगळ्यात मोठा हॉल या ठिकाणी काही मंडळी आलेले आहेत. माझे मित्र
मंडळाचे सचिव सुधाकर मास्कर, सुभाष बांबरकर माऊली आहेत, सध्या प्रचंड चर्चेत असलेले कलगीवाले शाहीर सचिन कदम या ठिकाणी आलेले आहेत. परवा दिने त्याचं नाव माझं नाव सांगताना हात बी झटकलं, हरकत नाही. अरे माणूस आहे, माणूस आहे, हे असले आपले संस्कार नाही असं आहे. आणि हा माईक नटेश्वराची कृपा आहे, तोपर्यंत आमच्या पण हातात असणार आहे, पण आपण सौजन्याने वागणार एका मर्यादेपर्यंत, नंतर पुढचा पुढं बघू. तर साहेब संतोष गुलाबते, माझी माऊली तुषार पंदिरे आहेत, शिवाजी कोकरेश बुवा आहेत, माझे मित्र माझे गाववाले नितेश गुरव बुवा आहेत, वेदांत जाधव आहेत कलगीवाले, राजेश शिवे आहेत, शाहीर आहेत, सागर नावले आहेत, तुरेवाले अमोल बेक आहेत, गोसाई माऊली आहेत, और भास्करभाई कारे पण आहेत. आमचं किशोर सनस आलेला आहे, फणसात फणस, बरका फणस, आमचा लाडका किशोर सनस आलेले आहेत. रवींद्र वटकर माऊली, काशीनाथ गोरोले, अविनाश कांबळे, माझा पाठीराखा राजूप्रीत, विनायक सावंत आहेत, शशिकांत मांडवे, प्रवीण पत्तेनेचा आशीर्वाद आलेला आहे मला, चंद्रकांत खरात आलेला आहे, प्रथमेश दत्त देखील आले. अर्ध अवघ सभागृह आहे किंवा नाट्यगृह आहे, ते सगळे आपले ओळखीचे आहेत, पण नाव कोणाचं घेणार. सगळ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वनगे माऊली आषाढी वारी आणि पांडुरंगाचं दर्शन शाहिरांनी फार छान गायलेलं आहे आणि मित्रवाला आहे, गायलाच पाहिजे. विठ्ठलाचं मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. टाळ चिपळ्यांच्या संग, हो टाळ चिपळ्यांच्या संग, तुझ्या भजनात रंग. टाळ चिपळ्यांच्या संग, तुझ्या भजनात रंग. भाव भक्तीचा जाणून घे, भाव भक्तीचा जाणून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड ही मानून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे.
या ठिकाणी जय हनुमान सोळजाई नाचमंडळ देवरूख परशुरामवाडी नावळते याचबरोबर 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नवतरुण मुंबई मंडळ आवरे गुरवाडी गुहागर आणि शाहीर भिकाजी भोवड आयोजित मंगेश यादव माझे मित्रच आहेत शक्तीवाले कलगीवाले आणि त्यांच्या विरोधात आमचे गुरुबंधू संतोष कोल्हापे यांचा शनिवारी 19 जुलैला कार्यक्रम आहे. साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा 101 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. आणि आमची राजू ब्रेक यांची कन्या हेच करून 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो ह्याच्यात पण लोकांना प्रॉब्लेम हे म्हणजे किती शंका की हे काय दिलं ह्याच्यात पण त्याने डाऊन घ्यायचे असो. आता काय खंडेश्वर आहे आता खोटं कोण बोलतो आणि खरं कोण बोलतो. आता काय पैसा आलं पैसे. सुधाकर मास्टर माऊली 500 रुपयाचा आशीर्वाद आणले आहेत. रवींद्र भट्टर माऊली याकडून 500 रुपये. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपये यांच्याकडे आलेले आहेत. आता दाखवायचं आता काय बोलणार गण गायचं आपल्याला. जिकडे तिकडे चर्चा बघा तुमचं म्हणे गण फेमस आहे चांगलं आहे पण ते गण पण परंतु आलं किंतु परंतु गवळण लपड्याची कशी आली लपड्याची आली म्हणतात बोलका पोपट या पोपटान अशा किती महिना भोर उडवलं भोर. अगं या महिने तो महिना काय चिमणी सुकाट येतो ना सुकाट असल्या चिमण्या अशा भोर उडवल्या आपण भोर प्रेमाने बोलून शास्त्रवाणी करून आता लोकांना त्रास आहे. आता आपण भांगर ढेंगाने गळ्यात ढेंगा त्यांची ढेंगा मी काढतो बरोबर माईक आपल्या पण हातात आहे आणि तो कायम राहणार देवाची कृपा होईपर्यंत. तर एक युट्यूबर वाले बघ हे टक्का हे टक्का गड बघा जिकडे तिकडे चर्चा अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा. डिप्रेशन आलंय नैराश्य आलंय आणि सांगितलं पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव आहे आणि ज्याची नोंद युनेस्कोने घेतली आणि त्याच्याहून कितीतरी पटीनं या कोकणाचा गणपती सण आहे. एक दिवस याची नोंद युनेस्कोमध्ये घेतली जाईल. अरे जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागा स्वर्गावा तरतो तिथ तू जाणार कधी. तो मित्र सांगतो दुसऱ्याला स्वर्गावा तरतो तिथ तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. गणपती सणासुदी गणपती सणासुदी निसर्गाचं हे गाणं
घ्यावं डोळ्यात रूप भरवून देहभान वर्षभर तिथे पाहती वाट लहान असो वासान येतो लाडका बाप्पा वर्षण भगवते भूपठाण झरनाले वहाळ आणि वाहते नदी झरनाले वहाळ आणि वाहते नदी उधावं स्वप्नमती गणपती सणासुदी उधावं स्वप्नमती गणपती सणासुदी उधावं स्वप्नमती गणपती सणासुदी उधावं स्वप्नमती गणपती सणासुदी पहावे कोकण शब्दामध्ये ना सांगता येत निसर्ग कौतुक मनाचा संवाद होतो दिवाशी तार छेडून नाचूक सत्य भानुषी करून तोड तुकडीचे हे मोदक लहान थोर मग धरती घेर हे भान ढोलकी वादक गणपे तोतया नामक सुखाची मुदी गणपे तोतया नामक सुखाची मुदी उधावं स्वप्नमती गणपती सणासुदी उधावं स्वप्नमती गणपती सणासुदी तिकडे चर्चा पाल निसर्ग तिथला निर्वाग तिकडे चर्चा पाल निसर्ग तिथला निर्वाग स्वर्ग अवतरतो तुझ तू जाणार कधी स्वर्ग अवतरतो तुझ तू जाणार कधी गणपती अर्जावर कोकणामधी गणपती सणासुदी अमोल साळवी यांच्याकडून या लहान दोन बालकांना 100 रुपयाचं खाऊ दिलं जातं पैसे तर या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आयोजित दिनांक 20 जुलै 2025 डोंबिवली इथे कलकीवाले संजय जोशी आणि तुरेवाले विकास लांबोरे म्हणजे मीच आमचा कार्यक्रम आहे कृपया या डोंबिवलीवासींना मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे यंदा दिगंबर भोर माऊली उमेश बंडवे आणि निलेश भोर माझे मित्र यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये चालला पारितोषिक आहे त्याचप्रमाणे राजेश झोने माझे मित्र गोविंदवरून आलेले आहेत लांजा 1000 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद आणि आमचे आदरणीय राजाराम शिंदे माऊली राजापूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मी चाची माऊलींचं नाव घ्यायचं राहिलं माऊली
तुमचे आशीर्वाद आम्हाला लागू दे. अनेक लोक आहेत, क्षमा करा माझं तुम्हाला नाव राहिलं असेल तर आता जाऊया गौरीकडे. बघा झाला वारी सुरू केली, 10:30 आले, आता दगड झालाय. आता यांच्या भागाचे भाग काय थिएटरमध्ये तेवढे शक्य होत नाही. आणि हो ना माहिती आहे त्यांना मिळतील की नाही. तर बुवा म्हणतात, आधुनिक म्हणतात जे प्रेम आहे त्याला लपडा म्हणतात. आणि तेव्हाचं प्रेम होतं, बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या शक्तीवाल्या बाई, ह्या कलगीवाल्या, ह्या ज्या आजकालच्या ज्या गवळणी आहेत, तर खिरापतीसारखा हिट्ट पण याला थोडा पाव किलो ह्याला प्रेम, पाव किलो ह्याला प्रेम, सगळ्यात नाही काय काय मग त्याला लपडच म्हणतात. अशी खिरापत वाढली ना की असंच होतं. तर आज माझी राजाबाई प्रेमान गेलेली आहे, प्रेमान गेलेला आहे. गळ्यावर झापडा आहे, गळ्यावर झापडा आणि म्हणतात लपडा. पण बुवा पोपट पोपट या चिमण्यांना, या मैनांची दैना केल्याशिवाय काही जग राहण्यातला नाही. अरे तुलेवाला आहे मी, तुलेवाला आहे. अरे शास्त्रांत बोलायचं असेल, शास्त्रांत बोलायचं असेल, तुम्हाला कधी कमी पडलं तर मला सांगा, आणि तुम्हाला कधी वावटा बोललं तर सांगा. पण या ढ्यांगावरती करायची, आईला करतं नाही, बाबाला करतं आणि हे सगळे करतं, ह्या मी त्याच्या नाही मला सांगायच्या. हे असल्यामुळे मी शक्तीपुरा नाही करत. शक्तीपुरात अनेक बदल झाले, त्याचं काही क्रेडिट मी नाही घेणार. पण लोकांना चांगलं पाहिजे, लोक फरमाईश येतात, चांगल्या गाण्याला फरमाईश देणार, चांगल्या गवळीला फरमाईश देणार, टिंबटिंबला नाही देणार फरमाईश. म्हणजे लोकांना चांगलं पाहिजे. आणि तुम्ही येणार डोळे लाल करून आणि मला सांगणार हुशार आहे तुम्ही नाही संदीप बुवा. तर पोपट काय म्हणतोय, माझ्या राजाला नाही पण काय म्हणते, राधेचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे. पण आजूबाजूच्या जे आहेत ना त्यांच्या मनात आहे काळ्या, मनात लय काळ्या, मला आपण काळा, मनात तर चांगला माणूस. पण माझ्यावर जे डाव ठेवताय हे काळाने नो काय म्हणतोय मी, ऐका ऐका आता करून काय बोलूया, सुरुवात करूया आपण. हा आपल्यानो बरोबर जीव वळून टाकावा वाटतो. हा जण वळून बघतो माग, राग नाकाव तुझ्या माग. जण वळून बघतो माग, राग नाकाव तुझ्या माग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. येताय येताय मागे. अरे दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. जरा वळून बघ तू माग, जरा वळून बघ तू माग. राग नकाव तुझ्या काग. जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. तुझ्या प्रेमाचं, तुझ्या मायेचं पडलंय मला खोड, पडलंय मला खोड, पडलंय मला खोड. शब्द काढ कधी तुझ्या मी जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड. गोड म्हणत शिरमतला, गोड म्हणत शिरमतला, लाड करतेस माझं कागर. गोड म्हणत शिरमतला, लाड करतेस माझं कागर. दिल्या शब्दाला तू जाग बाई जाग, मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग.
शब्दाला पोळी तुझा मग नादाला प्रभाकर झोरे शांतराम कुलाबटे 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद 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 आणि आलेले आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक आत्माराम लक्ष्मण चाचे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे याचकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे धन्यवाद माऊली आणि माझा संजय भोजे आलेला आहे संजय भोजे गाव नेरके 201 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत माने गाव मिळाल 200 रुपये धन्यवाद आणि गवळणीसाठी श्री हरेश कोकरे श्री तुषार शिंदे गाव पाचल याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि म्हणतात घासून जाऊन दे घासूनच जाणार आर्या प्रणीत आर्या अजित मोहित आर्या अजित मोहित लहान कलाकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि राज उद्धव भाऊने एकत्र यावे 500 रुपयाचं पारितोषिक आलेले धन्यवाद 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 राजाराम माने यांचे मामासाहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे श्रीराज शिंदे कलाकार मंच मुंबई कैलासवासी सुनंदा गोविंद कोल्हापटे यांच्या स्मरणार्थ मिहीर संतोष भावदारे यांच्याकडून लहान बालकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 आलं परत पैसा आलं फ्रेंड सर्कल सुदवाडी शिरवली लाचा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि फरमाईश आहे पोहतो गणाला आणि मोर पुढचं नाही तर गवळण झाले तुषार फरमाईश घेता येईल काय पर गाण्याची घेऊ सॉरी शाहीर संदीप सोबत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणलंय धन्यवाद नवगणाचं गोंदायचं आणि सुखाद नांदायचं गावदेवाच्या हुकमान नाथ नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवान भेट दिली ही गावदेवान तुला पवत बांधायचं अरे पोत बांधायचं गणाला पोत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला पोत बांधायचं धन्यवाद आमचे तांबे बुवा कलगीवाले यांच्याकडून 250 रुपयाचा पारितोषिक आता बुवाच्या अजून एक आहे श्री जागायदेवी मित्रमंडळ झोरेवाडी 29 जूनला कार्यक्रम झाला आणि जरा गडबड झाली नड झाली जरा लक्षात नड झाली आणि लाईट गेली बुवांचं एक आमचं स्तवन झालं आणि तरी देखील या मंडळाने एवढा त्रास सहन केला एवढं आर्थिक नुकसान केलं पुन्हा मात्र ते शब्दाला जागत रसिक कोण नाराज व्हायला नको आणि म्हणून हा कार्यक्रमाची तारीख पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला घेतली रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार आहे ज्याने ज्याने ते तिकीट घेतलेले आहे त्यांनी जपून ठेवा त्याच तिकिटावरती हा प्रवेश असणार आहे तर प्रकाश पालने भाऊ आणि प्रतिस्पर्धी मीच तर एकदम सगळं मी एकदम कंटाळलेला आणि जो सगळं मधून होता तर प्रश्न विचारलेला आहे लय वर्ष असतोय आम्ही वेगवेगळे उत्तर दिली त्याच्यातली आमची उत्तरं त्यांची अट आहे त्या अटीत आहे नंतर टाकले आणि आज लिहून देतो आज जे सांगणारे उत्तर हे जर मान्य केलं नाही पुढच्या वेळेला ते प्रश्नपत्रामध्ये असणार तर त्यांचा जो प्रश्न आहे की मंगोदरी आणि विभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला त्यांचे नाव काय तर त्यांचं नाव माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या वाचनातून अंगद हे नाव आहे अंगद
असंच मागच्या वेळेला आमच्या प्रतिस्पर्धी ऋषीबुवा होते आणि त्यांना दिलं रघु आणि त्याच्यावरती यमक जुळून आली हो. ही शास्त्राची खिल्ली, आयोजकांची खिल्ली, रसिकांची खिल्ली, या लोककलेची खिल्ली आणि स्वतःची करून घेतलेली खिल्ली, अशी सगळ्या प्रत्येक गोष्टीत आहे. समय जबाब देगा, वेळ उत्तर देईल या सगळ्या गोष्टीला. भान राहिलं पाहिजे किमान शाहिराला. जाऊया तर काय म्हणतात भान मारेल. कुठल्या शक्तीवाल्यानं सांगितलं हो, कुठल्या कलगीवाल्यानं सांगितलं होतं भान मारेल? कुठल्यानं सांगितलं होतं? संदीप बुवा असं कुणाच्या मनाच्या नादाला लागून असं काही फालतू गोष्टी बोलू नका, नाही तर मग चपलेचा हार मी गळा घालेल तुमच्या आणि तुटलेल्या खटाचा घालेल आणि खरोखर येऊन घालेल. हे असं काय बोलू नका. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, दिलेलाच आहे प्रश्नपत्र. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर भर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून उत्तर द्यायचंय बुवा. तर एक मुकडा गातो. मी पण एक मुकडा गातोय बुवा, कोणतीचा विषय घ्या. चल हट बघू बाजूला, अरे चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. शाप तुकडा पाडून टाकेल शेतकरी सांगतो त्याला औषधीला. काय म्हणतो? चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. कमरला असता करायची नाही कुठली चिंता. बळीराजाला मिळालं वरदान, होता वरदान दाता. शास्त्र अभ्यास, शास्त्र अभ्यास, माझी कलगी वाली पाहिजे. शास्त्र अभ्यास, माझी कलगी वाल पाहिजे. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. 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 चल हट बघू बाजूला, चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. माझ्या हातात हाय कोयती. असा आहे ते सगळं. कैलासवासी महादेव कोंडोबा पटकारे यांच्या स्मरणार्थ संतोष पटकारे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक गाव पाचर. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे पांडुरंग गोरे, हरेश कोकरे, तुषार शिंदे गाव पाचर गोवा. पुढचं नाही वाचत 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कल्पेश गुरव गाव आवरे 200 रुपये आणि साई सुरेश गोपाळे 121 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला दिनांक 15 तारखेला या दिलेला याच नाट्यगृहात आहे. कलगीवाले आहेत राजेश टिकम आणि प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी मी 2 मिनिटं घेतो. तुम्हा आम्हा सर्वांना येणं एकत्र वाचायचं
चाहते मोरे प्रस्तुत समाजसेवक जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे आयोजित कलगीतुराचा सामना गुरुवार 24 जुलै 25 रात्री 7 वाजता याच ठिकाणी आहे. याच नाट्यगृहात संदीप मोरेभाऊ आहेत आणि आमचे मित्र अनिल गराटे आहेत. तरीवाला सामने रंगत होणारी सामना हा. या कार्यक्रमाला हास्यचित्र कलाकार सिने अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी या धन्यवाद. चंद्रकांत मांजरे माऊली यांच्याकडून हे मोरेभाऊंचे आणि माझ्यासाठी हे आलेले पैसे 100 रुपयाचे. आता एक गीत घेतो. दोस्तीचा पक्का हुकमी एका केलाय भारी नाद. अरे दोस्तीचा पक्का हुकमा एका केलाय भारी नाद. भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद. भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद. भैया साहेबांचे आणि अनंत शिंदे माझे मित्र दादापूर माजी अध्यक्ष दादापूर नगर समाजाचे 200 रुपयाचं पारितोषिक आणि अबीर सविता उदय दाभोळकर यांच्याकडून उदय दाभोळकर यांचे चिरंजीव 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर मंडळी कमीत कमी वेळेत काल माझं सगळं संपलं. दुपारचं जेवण झालं. आता रात्रीचं बाकी. मट्टर माऊली काही चुकलं असेल पत्रात घ्या. शाहीर संदीप मोरे तुम्ही ज्याप्रमाणे बारे केली आम्ही मागून आलोय. आमचा स्वभावच तसा आहे. तर त्या नेहमी ते तुमच्या ठेवायचं. तर आता तुम्ही जी बारी इथं साजरी कराल त्याचप्रमाणे आपण पुन्हा येणार. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बाजूला शुभेच्छा. मी शॉर्टकटमध्ये बारी करण्याचा प्रयत्न केला आहे. काय इकडे तिकडे झाला असेल क्षमा करा. परत येतोय 10 मिनिटासाठी.